नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला नागपंचमी स्पेशल अशी पारंपरिक पुरणाची दिंड ही रेसिपी दाखवत आहे. चला तर मग मी 1 वाटीभर हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. आता ही हरभऱ्याची डाळ स्वच्छ निवडून घेतलेली आहे. आता ही 2-3 पाण्याने धुवून आपण आता ती कुकरमध्ये लावून घेणार आहोत, ते शिजवून घेणार आहोत. चला तर मग मैत्रिणींनो, आता मी कुकरमध्ये ही डाळ टाकून घेतली आहे. आता या डाळीला 5-6 शिट्ट्या करून आपण ही डाळ शिजवून घेणार आहोत. चला तर मग आता ही स्वच्छ धुवू आणि आपण कुकरला लावून घेऊया. आता ही डाळ मी स्वच्छ धुवून गॅसवर कुकरला लावून घेतली आहे. आता आपण याच्या 5-6 शिट्ट्या करून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण या पुरणाच्या डाळीला 5-6 शिट्ट्या करून घेऊ आणि ही डाळ शिजवून घेऊया. आता ही डाळ आपली शिजलेली आहे. आपण आता एका स्ट्रेनरमध्ये त्याचं सर्व पाणी काढून घेऊया. आता हे पाणी काढून घेतल्यानंतर आपण आता गॅसवर एक कढई ठेवूया. पुरण हे नेहमी निर्लेपच्या कढईमध्ये परतवायचे, त्यामुळे ते बुडीही लागत नाही आणि खूप सुंदर परतले जाते. तर चला मैत्रिणींनो, मी आता एक नॉनस्टिक पॅन गॅसवर ठेवत आहे. आता याचं सर्व आपण पाणी काढून घेऊया. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात? तुम्हाला जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आता आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्यामध्ये ही डाळ आपण परतून घ्यायची. चला मग आपण आता ही डाळ परतून घेऊया. आता ही सर्व डाळ मी त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपण परतून घेऊया. सर्व पाणी निघाले पाहिजे अशा स्ट्रेनरमध्ये ही डाळ आपण टाकून घ्यायची, त्यामुळे सर्व पाणी निघून जाते. आणि आता यामध्ये मी साखर टाकलेली आहे. एका वाटीला मी अर्धा वाटी साखर टाकलेली आहे. तर कमी गोड लागतं आमच्याकडे, त्यामुळे मी साखरेचा वापर कमी केलेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता आपण हे पुरणाला चटका देऊन घेऊ, म्हणजे पुरण आपण तयार करून घेऊया. आता यामध्ये आपण साखर टाकून घेतलेली आहे. आता हे पुरण परतत आले की त्यामध्ये वेलची पावडर टाकून घेणार आहोत. तर बघा मैत्रिणींनो, आता हे पुरण आपलं परतून होत आलेलं आहे. आता हे 5 मिनटं साखर वितळेपर्यंत हे परतून घ्यायचं, आपलं पुरण शिजवून घ्यायचं आहे. आणि आता आपलं पुरण तयार झालेलं आहे. आता त्यामध्ये मी वेलची पावडर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा ते व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आता ही व्यवस्थित वेलची पावडर आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आणि आता आपण हे पुरण आता आपलं व्यवस्थित परतून झालं आहे. आता आपण ते थंड करून पुरणाच्या चाळणीवर आपण आता हे बारीक करून घेणार आहोत. आता बघा मैत्रिणींनो, आता हे पुरणाच्या चाळणीवर मी ठेवलेलं आहे. आता आपण ते बारीक करून घेऊया. तर अशा प्रकारे आता आपलं पुरण रेडी झालेलं आहे. आता आपण ते चाळणीने बारीक करून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही पारंपरिक रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की घरी करून बघा. आता हे पुरण मी बारीक करून घेत आहे. पुरण बारीक झालं की मग आपल्याला आता आपलं पुरण बारीक झालेलं आहे. मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि ह्या दिंडासाठी आपण गव्हाची कणिकच भिजवून घ्यायची. गव्हाची कणिक ज्याप्रमाणे आपण पोळ्या करतो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता आपलं पुरण बारीक झालेलं आहे आणि आता आपण पुरणाचे दिंड बनवून घेऊया. दिंड हे गव्हाच्या पिठापासूनच बनलेले असतात. बघा अशा प्रकारे आता हे कणिक आपली भिजून झाली आहे. आता आपण हे दिंड लाटून घेऊया. आता हे दिंडासाठी आपल्याला अशी थोडीशी साईजने मोठी अशी पुरी बनवून घ्यायची आहे.
आणि याचा आकार गोलच आला पाहिजे असं काही नाही. आपल्याला ते नंतर फोल्ड करायचे आहे. आता आपण ही पोळी लाटून घेतलेली आहे छोटी. आता यामध्ये भरपूर असं पुरण आपल्याला भरून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता यामध्ये हे पुरण मी मध्यभागी ठेवले आहे आणि याच्या चारही बाजू आपल्याला आता फोल्ड करून घ्यायच्या आहेत. आता ही चारही बाजू फोल्ड करून आपण आता त्याचे एक चौकोन तयार करून घेणार आहोत. अशी पोतली बनवून घ्यायची त्याची आपण आणि थोडं थोडं दाबून ते व्यवस्थित असं चौकोनी तयार करून घ्यायचं. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आता हे आपली दिंड रेडी झाला आहे. आता हे दिंड आपल्याला उकडून घ्यायचे आहे. मी आता सर्व दिंड बनवून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, आता हे दिंड मी बनवून घेतलेले आहे. आता आपल्या गॅसवर आता आपल्याला ते वाफवून घ्यायचे आहेत. आता मी गॅसवर स्टीमर ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपण हे दिंड ठेवलेले आहेत आणि आता आपण ते 15 मिनटं वाफवून घेणार आहोत. आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण 15 मिनटं हे दिंड वाफवून घेणार. आता बघा मैत्रिणींनो, आपले दिंड हे वाफवून झाले आहे. आता हे दिंड खायचे कशा प्रकारे हे तुम्हाला मी आता दाखवत आहे. आता या दिंडाला पहिल्यांदा आपल्याला बोटाच्या साहाय्याने मध्यभागी आपल्याला होल पाडून घ्यायचा आहे. आता याला बोटाच्या साहाय्याने होल पाडून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला भरपूर असं साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे दिंड तुपाबरोबर खाल्ले जातात. आणि नागपंचमीला आपण गॅसवर तवा ठेवत नाही, कढई ठेवत नाही, त्यामुळं अशा प्रकारचे हे दिंड आपण करून खाऊ शकतो. आमच्याकडेही पारंपरिकने चालत आलेलं आहे, गॅसवर तवा ठेवत नाही. दरवर्षी अशा प्रकारचे दिंड आम्ही करतो. धन्यवाद.